बरं, जर तुमचं आता दाल तडका आणि दाल मखनी बनून झालं असेल, तर परतीचा प्रवास सुरू करायचा ना आपण. कारण माझ्या मते आता वेळ आली आहे वाटपाची डाळ जगाला दाखवायची. बरं, गावाकडच्या लग्नात पहिल्या दिवशी ही डाळ जेवणासाठी हमखास असायची. भातासोबत वाटपाची डाळ, भाजी, लोणचं, पापड आणि कोशिंबीर. या जेवणामध्ये चकाकणारी भांडी नसायची, पण चव आणि मायेचा ओलावा ओसडून व्हायचा. याच्या व्यतिरिक्त या डाळीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घराची आपली एक पद्धत असते ही डाळ बनवायची. आता कोण याच्यामध्ये आमसूल घालतं, तर कोण कैऱ्या, तर कोणी फोडणीला लाल मिरच्या. पण जर तसं बघायला गेलं तर या डाळीची ओळख म्हणजे तिचा साधेपणा. आता ही रेसिपी तुम्हाला फॅन्सी वाटेल की नाही हे मला नाही माहिती, पण पहिल्या घासामध्ये तुमचं मन तृप्त होईल याची खात्री आहे मला. तर भेटूया लवकरच अजून एका अशा भन्नाट रेसिपी सोबत. पण तोपर्यंत हॅपी कुकिंग.